नमस्कार, मी कोमल. आज आपण भरलेला दोडका कसा बनवायचा ते बघणार आहोत. हे बघा, इथं मी दोन दोडके घेतलेले आहेत. ते वरून त्याच्या साली काढून घेतलेल्या आहेत मी दोडक्याच्या, आणि धुवून हे असे कट करून घेतलेले आहेत. हे बघा, अशा पद्धतीने सगळा दोडका मी कट करून घेतलेला आहे, म्हणजे याच्यामध्ये आपल्याला मसाला भरता येईल. सुरुवातीला मी शेंगदाण्याचं कूट घेते. 3 चमचे शेंगदाण्याचं कूट घेणार आहे मी. 2 चमचे खोबऱ्याचं कूट घेणार आहे मी. हे लाल तिखट आपलं घरगुती जे आपण तयार करतो ते आहे. 2 चमचे घेते. तुम्हाला तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही लाल तिखट थोडंसं वाढवलं तरी चालेल. आता हळद टाकून घेऊया थोडीशी, थोडंसं धनेपूड, थोडंसं जिरेपूड टाकूया, आणि अगदी 1 चमचाभर आपल्याला बेसन पीठ टाकायचं आहे याच्यामध्ये. भाजीला खूप छान टेस्ट येते बेसन पीठाने, त्यामुळे मी बेसन पीठ घेते. तर आपण दोडक्यासाठी थोडंसं हिरवं वाटण तयार करणार आहोत. त्याच्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात थोडंसं आलं टाकून घेते, 2-4 लसूण पाकळ्या, आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन आपण हे मिक्सरला फिरवून घेणार आहोत. तुम्ही याच्यामध्ये खोबरं जरी टाकलं तरी चालेल, पण मी खोबऱ्याचं कूट बनवून ठेवते भाज्यांसाठी, त्यामुळं मी फक्त लसूण आणि आलं आणि कोथिंबीरच बारीक करून घेणार आहे. तुम्ही या वाटणामध्ये खोबरं टाकून सुद्धा बारीक करून घेऊ शकता. तर मी हे वाटण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तर त्या आपल्या ज्या सुके मसाले होते त्याच्यामध्ये ते आपण टाकून घेऊया. ह्या हिरव्या वाटणाने भाजीला छान अशी टेस्ट येते. याच्यामध्ये जर तुम्हाला समजा तिखट जास्त आवडत असेल तर तुम्ही 1-2-3 हिरव्या मिरच्या जरी टाकल्या तरी सुद्धा छान लागतं भाजीमध्ये. आता मीठ टाकायचं आहे आपल्याला. चवीनुसार मीठ टाकून घ्या, आणि हे मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आपल्याला हातानेच. छान असे एकजीव झाला पाहिजे पूर्ण मसाला. हातानेच व्यवस्थित मिक्स करायचा आहे. तुम्ही बघू शकताय, मी ताटामध्ये सगळा मसाला घेऊन बारीक मिक्स करून घेते व्यवस्थित, म्हणजे आपल्याला दोडका व्यवस्थित भरता येईल. आता काय करायचं, अगदी थोडंसं तेल ओतून घ्यायचं याच्यामध्ये. कच्चं तेल ओतते मी, 1 छोटा नाश्त्याचा चमचा असतो तेवढंच ओतलेलं आहे मी. म्हणजे काय होतं, मसाला छान असं एकजीव होतो तेलामुळे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे मसाला आपला. आता आपण तो मसाला दोडक्यांमध्ये भरून घेऊया. हे 4 कट केलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. खूप खालपर्यंत मसाला असा दाबून भरायचा नाही, नाहीतर काय होतं, दोडका नाही का तुटला जातो, त्याचे 2 सेपरेट भाग होतात. त्यामुळं अलगद भरून घ्यायचा आहे मसाला आपल्याला अशा पद्धतीनं. खूप छान लागतो असा भरलेला दोडका. चपाती सोबत किंवा भाकरी सोबत सुद्धा छान लागतो. तर अशाच पद्धतीनं मी सगळे दोडक्यांमध्ये मसाला भरून घेणार आहे.
इथं मी सगळ्या दोडक्यांमध्ये मसाला आपला भरून घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता किती छान पद्धतीने भरलेला आहे. बाजारातून दोडका आणताना शक्यतो थोडासा लहानच असा आणा, म्हणजे जास्त जुनसर आणायचा नाही, नाहीतर भाजी म्हणजे भाजीची टेस्ट इतकी छान लागत नाही. त्यामुळं दोडका बाजारातून आणताना शक्यतो कवळा असा बघून आणा. तर इथं मी गॅस सुरू केलेला आहे आणि त्याच्यावरती कढई ठेवलेली आहे. कढई गरम झाली की मग आपण त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ. कढईमध्ये कढई गरम होतीये तोपर्यंत मी थोडंसं पाणी गरम करायला ठेवणार आहे दोडक्याची भाजी बनवण्यासाठी. तर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये जे हिरवं वाटण तयार केलं होतं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी टाकून ते सगळं म्हणजे मसाला वगैरे लागलेला असतो तो त्या पाण्यामध्ये मिक्स होऊन मग ते भाजीमध्येच आपण तसंच नंतर टाकणार आहोत. थोडंसं पाणी गरम करायला ठेवते तोपर्यंत. कढई गरम झालेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकूया आपण. तेल गरम झालेलं आहे, तर तेलामध्ये थोडेसे जिरे टाकून घेऊया. आणि आपण जे दोडक्यामध्ये मसाला भरून घेतलेला होता तो आता या तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आपल्याला. दोडका किती जरी अलगद भरला तरी सुद्धा एखादे असे तुकडे पडलेले आहेत मसाला भरताना दोडक्याचे. दोडका कवळा होता हा, त्यामुळं सगळे दोडके अशाच पद्धतीने टाकून घ्यायचे आहे आणि छान असं 2 मिनिटं तेलामध्येच आपल्याला हे परतून घ्यायचे आहेत व्यवस्थित असे. व्यवस्थित दोडका परतून घ्यायचा आहे तेलात आपल्याला. तेलामध्ये दोडका व्यवस्थित परतला की भाजीला सुद्धा टेस्ट छान येते. दोडका तेलामध्ये फ्राय होतोय तोपर्यंत पाणी आपण गरम करायला ठेवले ते सुद्धा गरम होईल. हे बघा छान फ्राय झालेला आहे दोडका. तर आता आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं ते अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये अगोदर सुरुवातीला आपल्याला टाकून घ्यायचं आहे. तर हे पाणी कशासाठी टाकायचं की आपला मसाला जो आपण म्हणजे टाकलेला आहे तो कढईमध्ये खाली पसरलेला असतो तो करपू नये याच्यासाठी अगोदर थोडंसंच पाणी टाकून हा दोडका आपल्याला 2 ते 3 मिनिटं वाफेवरती वाफलवून घ्यायचा आहे. हे बघा छान असं मिक्स करून घेऊया आपण आणि कढईवरती झाकण ठेवून 1-2-3 मिनिटं दोडका छान असा वाफलून घेऊया. तर हे बघा आपल्या मसाल्याला छान असं तेल सुटायला लागलेलं आहे. पाणी टाकल्यामुळं मसाला पण व्यवस्थित शिजला जातो आणि करपत सुद्धा नाही मसाला. मग तेच आपण नुसतंच तेलामध्ये जर असं परतत राहिलो तर बाजूचा जो मसाला असतो तो करपला जातो. त्यामुळं सुरुवातीला थोडंसं पाणी टाकून मसाला शिजवून घ्यायचा. आता आपण याच्यावरती झाकण ठेवून याला 2-3 मिनिटं असंच शिजवून वाफेवरती शिजवून घेऊया. 2-3 मिनिटे झालेली आहेत. तर आपण एकदा झाकण काढून चेक करूया. हे बघा किती छान दिसतोय दोडका.
वाससुद्धा खूप छान येतोय. तर आता याच्यामध्ये आपण गरम केलेलं जे पाणी होतं ते पाणी टाकून घेऊया. पाणी तुम्ही तुमच्या म्हणजे आवडीनुसार, तुम्हाला भाजी कशी घट्ट हवी आहे किंवा थोडीशी पातळ हवी आहे त्या पद्धतीनं त्यानुसार कमी जास्त पाणी टाकू शकता. मी खूप जास्त पाणी नाही टाकणार. हे बघू शकता तुम्ही. आणि परत एकदा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला दोडकासा व्यवस्थित असा. मसाला भरताना काही काही दोडक्यांचे असे तुकडे झालेले आहेत माझ्याकडून सुद्धा. भाजीला किती छान रंग दिसतोय, बघू शकता तुम्ही. भाजीचा रंग खूप छान अशी दिसते ही आपली दोडक्याची भाजी. तर हे आपल्याला एक 7-8 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. तर मी झाकण ठेवून याला एक 7-8 मिनिटं शिजवून घेते दोडक्याला. 5-6 मिनिटे झालेली आहेत. आपण एकदा दोडका चेक करून बघूया. तर रंग किती सुरेख दिसतोय बघू शकता तुम्ही. चमच्याने एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर हे बघा, चमच्याने जरी असं दाबून बघितलं तरी दोडका लगेच कट होतोय. याचा अर्थ आपली दोडक्याची भाजी तयार आहे. किती छान दिसते बघा ही दोडक्याची भाजी. आता गॅस बंद करून घेते मी आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया. तयार आहे आपल्या गरमागरम दोडक्याची भाजी. तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीनं भाजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि कमेंट करून नक्की सांगा कशी झाली होती भाजी ते. आणि आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला मी ज्या नवनवीन रेसिपी अपलोड करते त्याचे व्हिडिओ पाहायला भेटतील. तर नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं भरलेल्या दोडक्याची भाजी.